तर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकाचा एकच प्रश्न माझ्याकडे खूप दिवसापासून म्हणजे जेव्हापासून एमसीसीची नोटीस पडलेली आहे त्या दिवशीपासून येत आहे, की सर हे जे स्टेट कोटा काउन्सिलिंग आहे ते कधीपासून स्टार्ट होईल? तर आपण सविस्तर चर्चा एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी या सगळ्या चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला त्यावरून एक टेंटेटिव्ह डेट सुद्धा माहिती पडून जाईल. जेणेकरून तुमचं काय होईल की डॉक्युमेंट वगैरे तुमचं जे पण निर्णय आहे ज्यांच्याकडे काउन्सिलिंग करायची आहे, कारण काही माहिती घ्यायची आहे ते तुम्हाला क्लिअरिटी इथं येऊन जाईल. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गरजू विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. त्याच्या अगोदर जर तुम्हाला कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे की आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. तर कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल तुम्हाला, तर तुम्ही आपल्याकडून काउन्सिलिंग करू शकता. डायरेक्टली तुम्ही 7887559633 या नंबरवरती व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायला का सांगत आहे मी? कारण सध्या तरी आता कॉलवरती बोलणं शक्य होत नाहीये. खूप जास्त कॉल चालू आहे. त्या कारणामुळे तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा किंवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही काय करू शकता? व्हिजिट देऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? कंप्लीट काउन्सिलिंगचा अर्थ काय आहे? तर एमबीबीएस असो, बीडीएस असो, बीएएमएस असो, बीएचएमएस असो, फिजिओथेरपी असो, एकाच छताखाली एकाच काउन्सिलिंग सेंटरमध्ये म्हणजे आपल्याकडेच तुम्हाला सगळं काही इथं भेटून जाईल. याच्यामध्ये पर्सनलाइज करिअर मॅप, रोड मॅप म्हणजे 5,000 आपण घेते तर त्याच्यामध्ये काय देत आहात आपण? खूप सारे पालक आणि विद्यार्थी पण मला विचारतात. तर पर्सनलाइज करिअर रोड मॅप असतो. म्हणजे पर्सनलाइज करिअर रोड मॅप याचा अर्थ तुमच्या अनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट होत आहे, काय होत आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन माझ्याकडे असून मग तुमच्यासोबत चर्चा केली जात असते. स्मार्ट सीट अलॉटमेंट म्हणजे जे पण स्मार्ट सीट जे पण तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होते त्या इथं तुम्हाला सांगण्यात येत असतं. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग म्हणजे जे पण कॉलेज आहे आणि कोर्स कोणतं लागत आहे त्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिली जात असते. त्याच्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग जे पण तुमचे डाऊट असतात ते एका तासाच्या आतात काय होऊन जातात? सॉल्व्ह होऊन जातात. 24/7 आपलं हे चालत असतं. त्याच्यासोबतच डॉक्युमेंट सपोर्ट जे पण डॉक्युमेंट लागत आहे त्याचे सॅम्पल तुम्हाला पाठवले जातात की हे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असलेच पाहिजे. जर का हे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नाही तर कुठं ना कुठं तुमचं ऍडमिशन कॅन्सल सुद्धा होऊ शकतं असं तुम्हाला नमूद केलं जात असतं. प्रायोरिटी स्टुडंट केअर याचा अर्थ काय आहे की स्वतः मी तुमचे नंबर सेव्ह करून ठेवत असतो. कोणता पण समजा मी काउन्सिलिंग घेतली, माझं नाव सोहेल आहे ना, तर मी काउन्सिलिंग घेतली तर सोहेल 26 काउन्सिलिंग बीएएमएस बीएचएमएस जे पण तुमचं कोर्स लागत आहे त्याबद्दल तुम्हाला तसं नाव सेव्ह असतं आपल्याकडे. त्याच्यानंतर 1-to-1 मेंटर सपोर्ट याचा अर्थ काय आहे? म्हणजे मी स्वतः तुम्हाला गाईड करत असतो. आपल्यामध्ये कोणताच एजंट नसतो, कोणीच तुमच्याशी दुसरं बोलत नाही. मी स्वतः तुमच्याशी बोलत असतो. सगळं काही बोलणं हे माझ्याकडे असतं. तुम्हाला गाईड करायची जिम्मेदारी माझी असते. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि प्रायोरिटी जे पण कॉलेज लिस्ट असते महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कॉमनच लिस्ट चालते, पण आपल्याकडं तुमची वैयक्तिक लिस्ट बनत असते 5 राऊंडसाठी. हे समजणं अत्यंत गरजेचं. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स जे पण ब्रांच आहे, जे पण तुम्हाला ब्रांच लागत आहे त्याच्याबद्दल सखोल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भेटत असते. त्याच्यानंतर स्कॉलरशिप बद्दल सखोल तुम्हाला हे दिल्या जात असतं की स्कॉलरशिप कशी भेटेल तुम्हाला. त्याच्यानंतर आपण इथं एक ऑफलाईन आणि ऑनलाईन काउन्सिलिंग दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहे. आता इथं पहिले बघा कसं होत असतं ना की एमसीसीची नोटीस आलेली आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की 13 तारखे ते 29 तारखेपर्यंत तुम्ही जे पण राऊंड आहे स्टेटचे ते कंडक्ट करून घ्या. बरोबर. आता हे तर बरोबर आहे. तर आता इथं कसं झालेलं आहे ना नोटीसमध्ये बघून घेऊया आपण. तर महाराष्ट्राचं कधीपासून चालू होणार तर त्याबद्दल आपण सखोल बघून घेऊया. तर बघा कसं असतं ना, एक गोष्ट समजणं अत्यंत गरजेची इथं की जे पण हे आहे आता महाराष्ट्र कसं आपलं पुढे चालेल तर सगळ्यात अगोदर नोटीस येत असते. काय येत असते? नोटीस येत असते. आता नोटीस कधी येणार तर नोटीस 3 ते 10 ऑगस्ट पर्यंत कधी पण सीईटी सेलच्या पोर्टलवरती पडू शकते. सीईटी सेलच्या पोर्टलवरती. ठीक आहे. आता सीईटी सेल काय बरं का नेमकं? तर सीईटी सेलचा अर्थ असा होतो, सीईटी सेल म्हणजे जे पण स्टेटची काउन्सिलिंग आहे आपली 85% कोटाची आणि त्याच्यासोबतच 15% कोटा ऑल इंडिया कोटा, बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस याच्यासाठी प्रायव्हेट कॉलेजेससाठी जी होत असते ते याच्यावरतीच होत असते. तर याच्यावरती नोटीस कधी पडू शकते तर हे आपण बघणं अत्यंत गरजेचं की 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट याच्या दरम्यान कधी पण आपली नोटीस पडू शकते. ठीक आहे. रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होऊ शकतात
तर एक साहजिक आहे 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट आपण एक अंदाज धरून चालत आहोत, इथं एक्सपेक्टेड धरून चालत आहोत. तर थोड्या तारखा इकडं तिकडं पण होऊ शकतात. फक्त तुम्हाला एवढं समजणं गरजेचं आहे की आता या 10 दिवसाच्या आतात रजिस्ट्रेशन तर 100% चालू होणार, म्हणजे होणार. 10 ऑगस्टच्या अगोदरच रजिस्ट्रेशन चालू होणार. तर आपण एक अंदाज लावून घेऊया. इथून 3 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आहे, तर 5 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन कधी पण चालू होऊ शकतात. आणि रजिस्ट्रेशनसाठी साधारणपणे 15 दिवस ते तुम्हाला देत असतात. 15 दिवस रजिस्ट्रेशन चालणार म्हणजे चालणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतर एसएमएल लिस्ट कधी येणार? जसंच तुमचं हे संपलं, रजिस्ट्रेशन जसं संपलं, तर त्या दिवशीपासून तुम्हाला कुठं ना कुठं काय होणार की एसएमएल लिस्ट येणार. आता एसएमएल लिस्ट मध्ये 19 ऑगस्ट माझं मानणं आहे की 19 ऑगस्ट पर्यंत आपली एसएमएल लिस्ट येऊ शकते. एसएमएल लिस्ट मध्ये तुमचं महाराष्ट्रामधलं रँक काय आलेलं आहे ते आपल्याला कळत असतं. कॅटेगरी रँक काय आलेली आहे ते आपल्याला कळत असतं. ठीक आहे, या दोन गोष्टी आपल्याला एसएमएल वरून कळत असते आणि त्याच्यावरून आपल्याला हे अंदाज लागून जातं की आपल्याला कोणतं कॉलेज भेटणार आहे. 100% आपल्याला निश्चिती त्याच्यामध्ये येऊन जात असते. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येत असते. आता हे नोटीस पडली, नोटीस मध्ये हे दिलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी कधीपर्यंत होणार आहे. आता सीट मॅट्रिक्सचा अर्थ काय आहे? तर सीट मॅट्रिक्सचा अर्थ आहे की कोणत्या कॉलेजेसमध्ये किती जागा आहे, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे, आणि त्याच्यासोबतच त्या कॉलेजेस, कोणते कोणते कॉलेजेस असे आहे जे नवीन आलेले आहे, कोणते कोणते कॉलेजेसला काउन्सिलिंग मध्ये हिस्सा म्हणजे पार्ट ते घेऊ शकत नाही, त्यामध्ये आपल्याला सखोल माहिती भेटून जात असते सीट मॅट्रिक्स वरून. जशी सीट मॅट्रिक्स आली रे आली. आता सीट मॅट्रिक्स आली, सीट मॅट्रिक्स कोणाची येणार? 20 ऑगस्टला सीट मॅट्रिक्स येण्याची प्रोबॅबिलिटी आहे एमबीबीएस आणि बीडीएस साठी. आता सीट मॅट्रिक्स आली, तर सीट मॅट्रिक्स नंतर काय होत असतं दादा, पुढचं सांग. तर सीट मॅट्रिक्स जशीच आली त्या दिवशीपासूनच, त्या क्षणापासूनच आपलं काय चालू होऊन जातं? चॉईस फिलिंग चालू होऊन जाते. काय चालू होऊन जातं? चॉईस फिलिंग. ओके. आता चॉईस फिलिंग संपली. चॉईस फिलिंग हे 2 ते 4 दिवसाचा कालावधी दिला जातो पहिल्या राऊंड साठी, नंतर 2-2 1-1 दिवसच दिला जात असतो. तर चॉईस फिलिंग साठी आपल्याला 2 दिवस दिले जातात. 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत आपली चॉईस फिलिंग होऊ शकते, असं एक एक्सपेक्टेड माझा अंदाज आहे. मागच्या 4 वर्षाच्या अंदाजानुसार हे माझा अंदाज आहे. त्याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट कधी येणार? तर एक अंदाज आहे की जसं आपली चॉईस फिलिंग झाली तर 1 दिवसाचा ते गॅप देत असतात कुठं ना कुठं. तर 24 तारखेपर्यंत तुमचं काय येऊ शकते? सिलेक्शन लिस्ट येऊ शकते, 23 ते 24 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे याच महिन्यात. ओके. आता याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट आली. सिलेक्शन लिस्ट मध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर लागणार, खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा नंबर नाही लागणार. बरोबर आहे, साहजिक आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थी चूक करणार काउन्सिलिंग मध्ये, ते तर होतच असते. पहिल्या राऊंड मध्ये तर मी बघितलेलं आहे मागच्या वेळेस की कॉमन लिस्ट मुळे किती धोका असतो आणि चुकीच्या कट ऑफ लिस्ट मुळे किती धोका होत असतो ते आपल्याला माहित आहे. मी तुम्हाला एक एक करून ते सगळं समजावणार सुद्धा आहे. पहिले तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. सगळ्यात अगोदर डॉक्युमेंट रेडी ठेवा, तीच महत्वाची गोष्ट आहे. बाकीचं सगळं होऊन जात असतं. ठीक आहे, चालेल. रिपोर्टिंग 23 ते 30 ऑगस्ट, 7 दिवस तर किमान देतच असतात ते. किमान, एकदम किमान म्हणते मी, कमाल 10 दिवस. ठीक आहे. आता 7 दिवस त्यांनी दिले रिपोर्टिंग साठी, 23 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट आपण धरून चालूया. ठीक आहे. आता याच्यानंतर हे झाला आपला पहिला राऊंड संपला. पहिला राऊंड संपला आणि मी खरंच सांगत आहे एमबीबीएस साठी फक्त 3 राऊंड असतात, चौथा राऊंड होतच नाही. फक्त 2-2 3-3 सीट बाकी राहतात. कशामध्ये? एमबीबीएस कॉलेजसाठी. बीडीएसचे चालतात 3-4 राऊंड होतात स्ट्रे वॅकन्सीचे, पण एमबीबीएस साठी मात्र 3 राऊंड होतात. 3 राऊंड मध्ये सगळे एमबीबीएसचे सीट खाली होऊन जातात. ते तुम्हाला पण माहित असेल, तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा ट्रेंड. तर चालेल. आता पुढची गोष्ट म्हणजे बीएएमएस बीएचएमएसचा तर इथं उल्लेखच आला नाही. बरोबर, ठीक आहे, उल्लेख करूया आपण. तर बीएएमएस जसं राऊंड 1चं हे समाप्त होतो ना, सगळं बीएमबीबीएस बीएएमएस सॉरी एमबीबीएस बीडीएस जसं समाप्त होतो, हे मागच्या वर्षीचा ट्रेंड आहे. या वर्षी ते काय करतील मला माहित नाही, पण मागच्या वर्षीच्या ट्रेंडनुसार बघू शकतो आपण. तर मागच्या वर्षी कसं झालं होतं, तर मागच्या वर्षी जसंच फर्स्ट राऊंड संपला तसंच एमबीबीएस बीडीएसचा, तसंच त्यांनी बीएएमएस बीएचएमएस आणि बीओएमएस ची नोटीस लावली होती. आता नोटीस लावली याचा अर्थ काय आहे? अशी चालते प्रक्रिया बघा राऊंडची. नोटीस लावली, रजिस्ट्रेशन अगोदरच झालेले आहे. इथं बीएएमएस बीएचएमएस बीडीएस साठी एसएमएल लिस्ट पडत असते. समजलं? एसएमएल लिस्ट पडत असते, परत एसएमएल लिस्ट पडत असते. त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्स येत असतं बीएएमएस बीएचएमएस बीओएमएस. त्याच्यामध्ये आपल्याला काय कळतं? नवीन कॉलेजेस किती आलेले आहेत, कोणत्या कॉलेजला परवानगी भेटलेली नाही काउन्सिलिंग मध्ये, कोणते कॉलेजेस असे आहेत ज्यांचे सीट वाढलेले आहे, कोणते कॉलेजेस असे आहेत ज्यांचे सीट कमी झालेले आहे. कमी होत नाही साधारणपणे, पण तरी सुद्धा सांगत आहे मी. कोणते कॉलेजेस असे आहे ज्यांच्यामध्ये काय झालेलं आहे की नवीन आहे आणि सीट, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कोणते कॉलेजेस काउन्सिलिंग मध्ये पार्ट घेऊ शकतात हे आपल्याला
एमबीबीएस म्हणजे BAMSचं माहीत पडतात. आता याचं जे डेट आहे ते एक्स्पेक्ट करणं चुकीचं राहील BAMSचं, म्हणून आपण अगोदर BDSचंच केलं. अशी प्रक्रिया चालते हे मी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर चॉईस फिलिंग होते सेम तसंच BAMSची, BHMSची, BOMSची. सिलेक्शन लिस्ट येते, तीच प्रक्रिया आणि मग रिपोर्टिंगला जावं लागतं. असं प्रकारे आपलं राउंड 1 इथं BAMS, BHMS, BOMSचं पण संपून जातं. म्हणजे पहिला राउंड कमीत कमी 1 महिना चालत असतो. त्याच्यानंतर स्पीड येते. कशाला स्पीड येते? तर राउंडला स्पीड येते. धपाधप, धपाधप, धपाधप काय होऊन जात असतात, राउंड चालत असतात. एकदम फास्ट, 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 फास्ट प्रक्रिया होत असते आणि स्ट्रे वॅकन्सी डिसेंबरपर्यंत साहजिकपणे जातच असते आणि यावर्षी जाणार का? तर हो, जाणारच डिसेंबरपर्यंत. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन भेटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांसोबत हा चॅनल शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.